नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. पश्चिम महाराष्ट्रात इस्लामपूर नावाचं गाव आहे. आतापर्यंत या गावाची ओळख इस्लामपूर अशी आपल्या सगळ्यांना आहे. मात्र आता हे नाव काही जणांना डाचू लागले, अडचणीचं ठरू लागले की काय हा सवाल उपस्थित व्हावा. कारण या इस्लामपूरचं ईश्वरपूर झालं पाहिजे असं मवियातल्या एका घटक पक्षानं प्रस्तावित केलेला आहे. हा पक्ष शिवसेना आहे. या शिवसेनेला संभाजीनगर अजून औरंगाबादचं करता आलेलं नाही, पण त्याच शिवसेनेला इस्लामपूरचं ईश्वरपूर करायचं आहे. उत्तर प्रदेशामध्ये अनेक मुघल शासकांच्या काळात देण्यात आलेली आणि मुघल संस्कृतीशी साधर्म्य सांगणारी नावं बदलली जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेनं उचल खाल्लेली दिसतेय. पण शिवसेनेनं सारीपाटावरच्या या नव्या फिरवलेल्या सोंगट्या तिथं राष्ट्रवादीचं नेतृत्व करणारे, तसंच राज्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ओळखले जाणारे, सत्तेत मंत्री असलेले जयंत पाटील यांच्यासाठी अडचणीच्या ठरू शकतात. इस्लामपूर भागात जयंत पाटलांची सत्ता आहे. इस्लामपूरच्या भागात जयंत पाटलांच्या इच्छेनं मुस्लिम समाजाला अभय प्रदान आहे. इस्लामपूर भागामध्ये जयंत पाटलांचे आर्थिक व्यावसायिक हितसंबंध आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर तिथं शिवसेनेनं हा टाकलेला डाव जयंत पाटलांना मंजूर आहे का? इस्लामपूर जे अनेक वर्ष महाराष्ट्रात राहणाऱ्या आपल्या सगळ्यांच्यासाठी कधीच अडचणीचं नव्हतं, त्या इस्लामपूरची ईश्वरपूर अशी ओळख व्हावी ही आठवण दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा दिली. पुलाखालून इतके वर्ष अनेक वेळा पाणी वाहून गेलं. शिवसेनेला तोपर्यंत या प्रकारचं आंदोलन करावंसं कधी वाटलं की नाही हेही संशोधनात जाऊन शोधावं लागेल. प्राप्त स्थितीमध्ये आता आपणही हिंदुत्ववादी आहोत हे दाखवण्याच्यासाठी उरली सुरली लढाई करताना इस्लामपूरचं ईश्वरपूर झालं पाहिजे अशी सुरुवात होताना दिसतेय. एका बाजूला योगी आदित्यनाथ यांच्या नामांतराच्या भूमिकेचा विरोध करायचा आणि महाराष्ट्रात स्वतः तेच करायचं अशी शिवसेनेची दुहेरी दुतोंडी भूमिका असू शकते का? तशा प्रकारच्या भूमिकेचा त्यांना राजकीय लाभ होणार आहे का? आणि जर लाभ शिवसेनेला होणार असेल तर जयंत पाटील काय करतील? या सगळ्यात भारतीय जनता पार्टीचा आणि लोकनियुक्त असलेला स्थानिक नगराध्यक्ष पदावर असलेला राजकारणी माणूस काय करणार आहे हेही विचारायला हवं. महाराष्ट्रामध्ये जर इस्लामपूरचं ईश्वरपूर करायचं असेल तर भविष्यात आणखी कुठली कुठली मुघल शासकांची नावं, मुघल शासकांच्या संस्कृतीच्या जवळ जाणारी नावं बदलली जाणार आहेत. आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की विक्टोरिया टर्मिनसचं छत्रपती शिवाजी टर्मिनस आधी झालं, नंतर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस झालं. पण त्या व्हीटीच्या जुन्या काळातल्या आणि आता CSMTच्या पुढचं स्टेशन आहे मस्जिद. त्या मस्जिदचं नाव अजून काही बदललेलं नाही. ही गावं मुंबईत आहेत. मुंबईत अशा प्रकारची नावं बदलायची मोहीम घेण्याची हिंमत शिवसेनेत असणार आहे का हाही प्रश्न उपस्थित राहतो. आज चर्चा इस्लामपूरच्याच निमित्तानं इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर होणार आहे का? या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी असलेल्या मान्यवरांचा मी पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत शांताराम पाटील स्थानिक पत्रकार या नात्यानं जोडले गेलेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक प्रमुख नेते शहाजी पाटील आपल्या सोबत जोडले गेलेत. या दोन्ही मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत करूयात. या चर्चेत आपण आनंदराव पवार शिवसेनेचे स्थानिक नेते आहेत, त्यांनाही आमंत्रित केलं होतं. चर्चेला येतो असं सांगून ऐन वेळेला आनंद पवारांनी चर्चेपासून दूर राहणं पसंत केलंय. खऱ्या अर्थानं यातूनच शिवसेनेची भूमिका धरसोडीची आहे का हा प्रश्न उपस्थित राहतो. पटकन त्याचं उत्तर आधी आपण आनंदराव पवार यांच्या अनुपस्थितीबाबत शांताराम पाटील यांच्याकडून घेऊयात. शांतारामजी, शिवसेनेनं हा मुद्दा का उपस्थित केला? जर केला तर केला, आजच्या चर्चेला यायला त्यांना काय अडचण होती? खरं तर
शिवसेनेने आजच्या चर्चेला हजेरी लावणं आवश्यक होतं. शिवसेना आता नगरपालिकेच्या सत्तेत आहे. राष्ट्रवादी, विकास आघाडी आणि शिवसेना अशी या इस्लामपूर नगरपालिकेच्या सत्तेची सूत्र आहेत. यात शिवसेनेचे 5 नगरसेवक आहेत. 8 नगरसेवक विकास आघाडीचे आहेत आणि राष्ट्रवादीचे 13 नगरसेवक आहेत. या म्हणजे विकास आघाडीचे निवडून आले निर्वाचित नगरसेवक. तर या राष्ट्रवादीचे 15 आहेत. हा, तर या चर्चेला शिवसेनेने खरं तर आज हजेरी लावायला पाहिजे होती. शिवसेनेनं हा मुद्दा गेली 8 दिवस झालं मोठ्या प्रमाणात उचलून धरला होता. त्यासाठी शहरात सह्यांची मोहीम राबवल्या. आज त्यासाठी विशेष सभा बोलवली होती. त्या सभेला सुद्धा शिवसेनेनं रॅलीनं जाऊन तिथं विशेष सभेला आपली हजेरी लावली होती. मात्र आजच्या या चर्चेत शिवसेनेनं का काढता पाय घेतला किंवा टाळलं हे आता अगदी या निमित्तानं आनंदराव पवारांना प्रश्न उपस्थित करावे लागतील. शांताराम पाटील, आनंदराव पवारांना हेही विचारावं लागेल की आपण शहरात इतकी भूमिका घेता तर मग माध्यमांसमोर येऊन बोलायला आपल्याला काय अडचणी आहेत? कदाचित राष्ट्रवादीच्या शेजारी बसून शिवसेनेला बोलण्यात अडचणी असू शकतील का शहाजीराव? नमस्ते. नमस्कार. एक आहे, महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये आहे, परंतु शिवसेना ही इस्लामपूर नगरपालिकेमध्ये बीजेपी बरोबर ही कायम सतत असते. बीजेपी बरोबर त्यांचा अलायन्स आहे ह्यावर इस्लामपूर नगरपालिकेमध्ये. बर. आणि ह्या इस्लामपूर नगरपालिकेचे जे सत्तेचा प्रकार आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 आपला आवाज जातोय शहाजीराव, आपला आवाज ये जा करतोय. जी बोलत रहा, आपण आपला मुद्दा मांडा. 16 नगरसेवक राष्ट्रवादी पक्षाचे आहेत. बर. 2016ला इस्लामपूर नगरपालिकेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचा शिवसेनेचा किंवा भाजपचा अजेंडा नव्हता की इस्लामपूर शहराचं नामकरण करायचा. हे नामकरण ज्या वेळेला जानेवारी 17ला हे सत्तेत आली त्यावेळेला हे का सुचलं नाही की नामांतरण करायचा. आज आता 10 ते 12 दिवस राहिलेत सत्ता आमची संपायला आणि आज ह्या ठिकाणी हा विषय ऐन वेळेला हे काढतात. आता याच्यात शहाजीराव 2 मुद्दे आले. एकच मिनिट, एक पटकन छोटीशी आठवण करून देतो. शिवसेनेचे नेते असं सांगतात की म्हणे इस्लामपूरचं ईश्वरपूर झालं पाहिजे, ही बाळासाहेबांची इच्छा होती. जर बाळासाहेबांची इच्छा होती तर अजेंड्यात हा विषय का नव्हता? भारतीय जनता पार्टी जसं राम मंदिर होत नाही तोपर्यंत राम मंदिराच्या संदर्भातला मुद्दा कधी सोडताना दिसली नाही. शिवसेनेची इस्लामपूरचं ईश्वरपूर करण्याची भूमिका धरसोडीची का दिसली शहाजीराव? एक आहे ते त्यांची का दिसली, ते आले असते तर त्यांना आपण विचारलं असतं निश्चित. पण ते शिवसेनेचे पाठीमागच्या वेळेला 1 नगरसेवक सभागृहामध्ये होते. त्या 5 वर्षाच्या कालखंडात त्यांनी कुठलाही शब्द काढला नाही आणि आज 2016 पासून त्यांचे 5 नगरसेवक आहेत. एकही दिवशी त्यांनी सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर विषय काढला नाही. फक्त आता 10 दिवसावर आपली मुदत संपायला आलेली आहे आणि निवडणुकीला शिवसेना आणि भाजप हे त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये सत्तेत आहे. तर ह्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा विकासाचं काम ह्या 5 वर्षामध्ये केलेलं नाही आणि हे झाकायसाठी एखाद्या वेळेस तिने हा अजेंडा काढला काय ही मला जरा शंका आहे. शहाजी पाटील, याच निमित्तानं एक मुद्दा आपल्यासाठी घेऊन येतो. थोड्या वेळाने आपण शांताराम पाटील यांनाही पुढचा प्रश्न विचारूया. मुळात इस्लामपूरचं राजकारण हे जयंत पाटील विरुद्ध इतर सगळे असंच असतं का? या वेळेला शिवसेनेला सुद्धा तसंच करायचंय का आणि त्या निमित्तानं जयंतरावांना अडचणीत आणायचंय का? शिवसेनेला आम्ही घेण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा केलेला आहे. शिवसेना आमच्या बरोबर येत नाही. सांगली जिल्ह्या मध्यवर्ती बँकेला सुद्धा जयंत पाटलांनी शहाजीराव आवाज जातोय आपला. शहाजीराव आपला आवाज जातोय. आपण आपलं वायफायचं नेटवर्क एकदा तपासून घ्या. मी या प्रश्नासाठी थोड्या वेळाने आपल्यापर्यंत एकदा परत येतो. पटकन शांताराम पाटील यांच्याकडे जाऊयात. शांताराम पाटील, शिवसेना राज्यात सत्तेत आहे. राष्ट्रवादीनं सत्ता बळकावून घेतली भारतीय जनता पार्टीकडून, म्हणून शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळालं. या सगळ्या गोष्टी जरी मुंबईत घडल्या असल्या
त्या खालपर्यंत झिरपलेल्या दिसत नाहीयेत. शांतारामजी, माईक सुरू करा आपला आणि आपलं म्हणणं मांडा. शांताराम पाटील. या प्रश्नाचं उत्तर बघायचं झालं तर इथं राज्य पातळीवरील आणि इस्लामपूर शहराचा असा संदर्भ जोडून चालणार नाही. इथं यापूर्वीच जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात शिवसेना व इतर सर्व पक्ष एकत्रित होऊन लढतात. यापूर्वी कधीही शिवसेना राष्ट्रवादीवर एकत्र लढलेली नाही आणि आत्ताच गेल्या पंचवार्षिकच्या निवडणुकीत शिवसेना स्वतंत्र ह्याच्यावर लढून विकास आघाडीत सामील झाल्या. पारंपरिक विरोधक म्हणून शिवसेनेला जयंत पाटलांचे विरोधक म्हणून शिवसेनेकडे इथं बघितलं जातं. त्यामुळं त्यांना अडचणीत आणायसाठी हा मुद्दा झाला असेल, ईश्वरपूर करायचा असेल असा मुद्दाच नाही. विषय आहे की शिवसेनेला आता आपले 5 नगरसेवक इस्लामपूर नगरपालिकेच्या सत्तेत आपण आहोत आणि आपल्या नगरसेवकांच्या करवी जो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी 1986च्या सभेत इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करा अशी मागणी केली होती. मग तो मुद्दा आता आपण सत्तेत आल्यानंतर इस्लामपूरच्या विकास आघाडी इथं सत्तेत आहे, आपण म्हणजे शिवसेना सत्तेत आहे. मग आपण तो आपला मुद्दा या माध्यमातून अजेंड्यावर आणूया. मग आता याच्यातला एक मुद्दा पटकन उपस्थित करतो. शांताराम पाटील, आपण स्वतः सांगितलं 1986 ला बाळासाहेब ठाकरेंनी हा विषय काढला होता की इस्लामपूरचं ईश्वरपूर झालं पाहिजे. 1986 पासून 2021 पर्यंत शिवसेनेला जमलं नाही. तिकडे मराठवाड्यातली परिस्थिती पण काही वेगळी नाही. तिथेही औरंगाबादचं संभाजीनगर त्यांना करता आलं नाही. बरं, या दरम्यान शिवसेना 2दा सत्तेत आली. नाही, इस्लामपूर नगरपालिकेच्या सत्तेत शिवसेना पहिल्यांदाच आलेली आहे. बरोबर आहे. राज्याची चर्चा करताना आपण एकूण एक बृहत चित्र डोळ्यासमोर आणूया. हा, आता शिवसेना जरी वर सत्तेत असली तर त्या ठिकाणी शिवसेनेला राष्ट्रवादीचा टेको आहे राज्याच्या सत्तेत आणि इथं शिवसेना राष्ट्रवादीची विरोधक आहे. हा, आणि आता वरिष्ठ राज्य पातळीवर निर्णय घेताना शिवसेना या पक्षाला राष्ट्रवादीचा वरिष्ठ पातळीवर अडसर ठरणार आहे. मात्र इथं स्थानिक राजकारण बघता शिवसेनेनं हा मुद्दा येणाऱ्या निवडणुकीचा म्हणा किंवा आपण आपली सेना इथं चर्चेत राहावी यासाठीच उचलला असणार. याच्या पलीकडे ह्यातला त्यांचा कोणताही हेतू दिसत नाही. तर त्याने सत्तेत येऊन 5 वर्ष झालं, त्याने आजपर्यंत का मांडला नाही? आजपर्यंत तिने मांडायला पाहिजे होता ना. आतापर्यंत तिने ह्या 5 वर्षामध्ये ब्रश शब्द सुद्धा काढला नाही. बिलकुल. शहाजी पाटील, आपण जो मुद्दा मांडलात त्याला पुढे घेऊन जाऊयात आणि मला त्यानिमित्तानं पुढचा प्रश्न आपल्यासाठी उपस्थित करायचा आहे. या चर्चेत शिवसेनेचा प्रतिनिधी असावा असा आपला वारंवार प्रयत्न सुरू आहे. अद्याप तरी शिवसेनेला असं वाटत नाही की आपण सुरू केलेल्या मुद्द्याला उत्तर द्यायला सुद्धा आपण जबाबदार आहोत. यांना मुद्दा सुरू करून निवडणुकीच्या तोंडावर तो जनतेत सोडून द्यायचा आहे का शहाजीराव? एक आहे, शिवसेना सत्तेमध्ये आहे, भाजप बरोबर सत्तेमध्ये आहे. ह्या 5 वर्षामध्ये त्या सत्तेमध्ये पूर्ण अपयश त्यांना आलेलं आहे आणि हे अपयश झाकायसाठी काय करायचं तर हा नामांतराचा विषय घ्यायचा आणि ती जनतेची दिशाभूल करायची. हाच एकमेव उद्देश त्यांचा असावा. आता तुम्ही असं सांगता शहाजीराव की राष्ट्रवादीचे 16, शिवसेनेचे 5 अशा प्रकारची संख्या समोर आली. आत्ताच्या स्थितीला बलाबल कसं आहे आणि फरक पडेल तर निवडणुकीनंतर कसा पडेल शहाजीराव? आत्ताचे बलाबल एक आहे की आमचे एकूण 28 पैकी 16 नगरसेवक आमचे आता आहेत. 2 पद आहेत. 18 नगरसेवक आमचे आहेत सभागृहामध्ये. जी, समोर या सगळ्या घटनाक्रमाला विरोध करणारं पक्षीय बलाबल काय आहे? जर समजा ठराव मांडायचाच म्हटला, आज ठरावाच्या निमित्तानं कोरम नाही म्हणून सभा कशी तहकूब होऊ शकते? जर चित्रामध्ये आपल्याला दिसतंय इतके फेटे घालून नगरसेवक गेले तर मग कोरम नाही म्हणून सभा तहकूब कशी झाली? गणसंख्येच्या अभावी सभा तहकूब कशी होऊ शकते? एक आहे की जे 13 नगरसेवक त्यांचे आहेत विकास आघाडीचे, शिवसेनेचे आणि भाजपचे, ते 13 नगरसेवक त्यांना हजर करता आले नाहीत तिथं.
सभागृहामध्ये त्यांना 13 नगरसेवक त्यांच्या अंता आले नाहीत, त्यांचे 9 नगरसेवक आले फक्त. पण त्यांचे तर त्यांना पाठिंबा आहे का हे त्यांना विचारावा. त्यांनी जो मुद्दा मांडला त्या मुद्द्याला त्यांच्या आघाडीतून पाठिंबा त्यांना आहे का? अगदी 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 आपण अत्यंत थेट मुद्द्यावर आलात. पटकन शांताराम पाटील यांना विचारतो. शांताराम पाटील, या स्थितीमध्ये ज्या शिवसेनेला आपला प्रस्ताव संमत करून घेण्याच्यासाठी, इस्लामपूरचं ईश्वरपूर करण्याच्यासाठी अपेक्षित पक्षीय ताकद गोळा करता येत नाही गावात, त्यांचं काय होणार आहे पुढे? आपल्याला माईक सुरू करायचा आहे. शांताराम पाटील, माईक सुरू करायचा आहे आपल्याला. प्रत्येक वेळेला हे लक्षात ठेवा, उत्तर देण्याआधी माईक सुरू कराल, उत्तर दिल्यावर माईक बंद कराल. बोला. आता इस्लामपूर नगरपालिकेच्या सभागृहात पक्षीय बलाबल बघितलं तर समान आहे. किंबहुना नगराध्यक्षांचं मत विचारात घेतलं असता विकास आघाडी बहुमतात जाते. मात्र विकास आघाडीचे एक नगरसेवक आता राष्ट्रवादीच्या गटात सामील झालेले आहेत, बाबा सूर्यवंशी. त्यामुळं विकास आघाडी आता राष्ट्रवादी आता मताच्या बाबतीत तुल्यबळ झालेली आहे. म्हणजे जास्त एक मत जास्त झालंय. आता आता शिवसेनेला राष्ट्रवादीचा आधार घेतल्याशिवाय या सभागृहात इस्लामपूरचं ईश्वरपूर करावं हा ठराव संमत करता येणार नाही असं. मग एक मुद्द्याला पटकन आपण स्पर्श करूयात, आपल्या वेळेची मर्यादा आहे. शहाजीराव पाटील, तुम्ही सांगा, प्राप्त स्थितीमध्ये जयंतराव पाटील यांना इस्लामपूरचं ईश्वरपूर होऊ द्यायचं आहे की नाही? राष्ट्रवादीला काय करायचंय? नाही, राष्ट्रवादीला एक आहे की हॅलो जी, राष्ट्रवादी कधीही असल्या नामांतरात कधी अडकलेली नाही. इस्लामपूर शहरासाठी हॅलो बिलकुल बोलत राहा, पण सलग बोलत राहा, आपला आवाज येतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या नामांतरामध्ये कधी अडकलेली नाही. 30 वर्षे सत्ता इस्लामपूर नगरपालिकेमध्ये जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे, पण कधी असा विषय आला नाही. आणि ही सुज्ञ जनता इस्लामपुरातले हिंदू मुस्लिमांचं ऐक्य आहे. ह्या ठिकाणी मुस्लिम आहेत ते गुरु आहेत आणि हिंदू आहेत ते शिष्य आहेत. अशा पद्धतीची एक संभाप्पा भावापणाची परंपरा ह्या इस्लामपूर शहराला आहे. त्यामुळे हा नामांतराचा विषय आमच्या कधी जाणीमध्ये आला नाही. आम्ही विकास म्हणजे थोडक्यात असं आहे की जयंत पाटील इस्लामपूरचं ईश्वरपूर होऊ देणार नाहीत. जयंत पाटील साहेबांच्या मनामध्ये असं कधीच आलं नाही की ह्या ठिकाणी काहीतरी नामांतर करावं आणि असं काहीतरी स्फोटक आपण वागावं आणि स्फोटक त्या ठिकाणी समाजामध्ये काहीतरी विष पेरण्याचं काम जयंत पाटील साहेबांनी आजपर्यंत कधीच केलं नाही. ठीक आहे, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. शांताराम पाटील, आपण आपला माईक सुरू करा. आपल्यासाठी प्रश्न येतोय. प्रश्न माझा आपल्यासाठी असा आहे की जर जयंत पाटलांनी सार्वजनिकरित्या भूमिका घ्यायची ठरवली की इस्लामपूरचं ईश्वरपूर होऊ देणार नाही, तर त्याचे काही परिणाम होतील का? का जयंत पाटलांना या सगळ्या मुद्द्याचा काही फरकच पडत नाही? मुळात जयंतराव पाटील साहेबांनी यात किती इंटरेस्ट घेणार आहेत हे पाहिलं पाहिजे अगोदर. आणि जातीयवादी किंवा इस्लामपूरचं ईश्वरपूर करा अशी मागणी मला तर वाटत नाही की जयंत पाटील साहेब करतील. कारण का, या इस्लामपूर शहरात हिंदू आणि मुस्लिम बऱ्यापैकी संख्या, मुस्लिमांची संख्या सुद्धा जास्त आहे, बऱ्यापैकी आहे. मात्र आज अखेर या शहरात कुठलाही हिंदू मुस्लिम दंगा म्हणजे इस्लामपूरच्या इतिहासात झालेला नाही. जरी एखाद्या मुस्लिम युवकावर अन्याय म्हणजे एखादा अन्याय होत असेल तर त्यासाठी हिंदू धावून जातात आणि हिंदूवर जर एखाद्या ठिकाणी अन्याय होत असेल आणि तिथं मुस्लिम लोक असतील तर ते त्याच्यासाठी धावून जातात. इतका एकोपा या शहरात आहे. मात्र यासाठी कुठलाही राजकीय पक्ष म्हणजे राष्ट्रवादी यासाठी आग्रही राहील ईश्वरपूर करा असं मला वाटत नाही आणि जयंत पाटील साहेब इकडे लक्ष देणार नाहीत. अगदी थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे की शिवसेनेनं आपलं स्थानिक पातळीवरचं अस्तित्व टिकवण्याच्यासाठी इस्लामपूरचं ईश्वरपूर करण्याचा मुद्दा आत्ता हाती घेतलेला दिसतोय. जरी तो त्यांनी तसा हाती घेतला असला तरी त्यांना अपेक्षित संख्याबळ सुद्धा सभागृहात आणता आलं नाही, हेही या चर्चेत अधोरेखित झालं. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा की आपल्या भूमिकेशी आपण ठाम आहोत, प्रामाणिक आहोत हे सांगण्याच्यासाठी
माध्यमांसमोर येण्याची सुद्धा शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाची हिंमत झाली नाही। अशा प्रकारे धरसोड पद्धतीने जर मुद्दे घेत शिवसेना राहत असेल तर येत्या निवडणुकीत तिचं काय होईल हा चर्चेचाही मुद्दा राहील। तुर्तास या लक्षवेधीमध्ये इतकंच। आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।